नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या 7 मार्चच्या भागामध्ये आजच्या भागात तर मित्रांनो मस्त असा या दोघींचा गृहप्रवेश होतो आणि त्यानंतर रम्या आणि वसूने चक्क लग्नानंतरचे खेळ अरेंज करून ठेवलेले असतात आणि त्यांनी असले छान मस्त सगळे लग्नानंतरचे खेळ रंगवून दाखवलेले आहेत. तर चला बघूयात आपण काय काय खेळ आहेत ते. तर आता काव्य आणि पार्थचा उखाणा घेऊन झालेला असतो आणि काव्य आता नंदिनीला म्हणते, चला चला धाकट्या जाऊबाई, आता उखाणा घ्यायची तुमची बारी आणि उखाणा हवा आहे आमच्यापेक्षा भारी. तर नंदिनी म्हणते, घेते ना, तुमचा शब्द मी पडू देणार नाहीये खाली. आणि ती आता उखाणा घेऊ लागते. म्हणते, देवकीचा कान्हा वाढे यशोदेच्या घरी, देवकीचा कान्हा वाढे यशोदेच्या घरी, बाळकृष्ण करी दुधा लोण्याची गजोरी, लोण्याहून मऊ माझ्या सासरची माया, लोण्याहून मऊ माझ्या सासरची माया, लाख मुलाचा माझा भाबडा सराया, मन म्हणे हेच घर हाच पती हवा, मन म्हणे हेच घर हाच पती हवा, 7 जन्म 7 द्या हो नंदिनीचे जीवा. आणि असा तिने उखाणा घेतल्यानंतर सर्वजण जो काही दंगा करू लागतात, सगळ्यांना जबरदस्त आवडलेला असतो नंदिनीचा उखाणा. तर आता पार्थ सुद्धा म्हणतो, चला छोटे उस्ताद होऊन जाऊ द्यात. तर आता जीवा उखाणा घेऊ लागतो. म्हणतो, तुम्हाला सुचते कविता आम्ही शोधत बसतो शायरी, तुम्हाला सुचते कविता आम्ही शोधत बसतो शाई, तुम्ही मूर्ता गुलकंदासम आम्हा सगळ्याचीच घाई, तुमच्या विना मिणमिण असतो आमच्या स्वप्नांचा दिवा, तुमच्या विना मिणमिण असतो आमच्या स्वप्नांचा दिवा, अन तुमच्यासोबत वाढे रोजचा संसार नवा, जरी कळस मानले स्वतःला तरी तुळस असते बाई, जरी कळस मानले स्वतःला तरी तुळस असते बाई, नंदिनी या विठ्ठलाची होशील ना रुक्माई. आणि असं जीवाने उखाणा घेतल्यानंतर मित्रांनो सर्वजण परत जोराचा दंगा करू लागतात. आणि त्यानंतर आता मानिनी या दोघींना सुद्धा गृहप्रवेश करायला सांगते आणि या दोघीसुद्धा एकाच वेळेला कलश ओलांडून घरामध्ये प्रवेश करतात. आणि त्यानंतर पार्थने काव्याचा हात धरलेला असतो आणि इकडे जीवाने सुद्धा नंदिनीचा हात धरलेला असतो. आणि तेव्हाच आता नंदिनी आणि काव्यासुद्धा आता एकमेकांचा हात धरतात आणि दोघीसुद्धा आता लक्ष्मीच्या पावलांनी आतमध्ये येऊ लागतात. म्हणजे त्यांचे कुंकवाची पावलं आता आत घरामध्ये उमटू लागतात आणि त्यांच्यावरती सर्वजणच फुलांचा वर्षाव करत असतात आणि सर्वजण खूप खुश असतात मित्रांनो. आणि आतमध्ये गृहप्रवेश केल्यानंतर काव्या आणि नंदिनीला परत भरून येतं मित्रांनो आणि या दोघीसुद्धा परत एकमेकांना मिठी मारतात. आणि त्यानंतर काव्या जाऊन परत पार्थला मिठी मारते आणि इकडे नंदिनीसुद्धा जाऊन जीवाला मिठी मारते. आणि त्यानंतर काव्या तर नंदिनीचा आशीर्वाद घेत असते, पण नंदिनी तिला थांबवते आणि त्यानंतर चक्क नंदिनी आणि जीवा दोघेसुद्धा मिळून काव्य आणि पार्थचा आशीर्वाद घेत असतात. तर तेव्हा हे दोघेसुद्धा त्या दोघांना थांबवतात. तर मानिनी त्या म्हणजे पार्थ आणि काव्याला म्हणते थांबा, तर त्यानंतर म्हणजे ती जीवा आणि नंदिनीला या दोघांचा आशीर्वाद घ्यायला लावते. तर तेव्हा जीवा आणि नंदिनी काव्य आणि पार्थचा आशीर्वाद घेतात आणि पार्थ तर जीवाला आता आपल्या जवळच घेतो आणि नंदिनी परत काव्याला आपल्या जवळ घेते. आणि अखेर मित्रांनो यांचा छान असा गृहप्रवेशसुद्धा पूर्ण होतो. आणि इतक्यातच मंजू म्हणते, बाय द वे वसुताई कुठे दिसत नाहीये, तिने इथे असायला पाहिजे ना आशीर्वाद द्यायला. तर पार्थ म्हणतो, हो खरं तर रम्यासुद्धा दिसत नाहीये. तर मानिनीसुद्धा विक्रमला म्हणते, अहो पण आपल्या लक्षात नाही आलो. तर नंदिनी युगला म्हणते, अरे युग जरा रम्याला फोन लाव ना. तर युग लगेचच रम्याला फोन लावत असतो आणि तेव्हा आतूनच कुठून तरी फोनचा आवाज येऊ लागतो. तर काव्या म्हणते, आतूनच कुठून तरी फोनचा आवाज येत आहे, रम्या घरातच आहे का? तर जेव्हा म्हणतो, हो हो चला आपण बघूयात ना. असं म्हणत हे सर्वजण आतमध्ये येतात आणि आतमध्ये येऊन बघतात तर वसू आणि रम्याने मिळून छान अशी सजावट करून ठेवलेली असते आणि ते बघितल्यानंतर सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. आणि इतक्यातच या दोघी समोर येतात. तर रम्या म्हणते, कसं वाटलं आमचं सरप्राईज? तर विक्रम म्हणतो, पण तुम्ही दोघी आलात तर कधी? तर रम्या म्हणते, सगळ्यात आधी. तर मानिनी म्हणते, कसं शक्य आहे, इतका वेळ मी आणि आशा एवढी लगबग करतोय, तयारी करतोय, आम्हाला हे काहीच दिसलं नाही. म्हणजे हे सगळं तुम्ही कधी केलं आणि मुळात तुम्ही घरात कधी आलात? तर रम्या म्हणते, मामी आपल्या घराच्या चाव्या माझ्याकडे आणि आईकडे सुद्धा आहेतच ना. आम्ही सगळ्यात आधी निघून आलो हॉलमधून, गुपचूप आतमध्ये शिरलो आणि ही सगळी काही तयारी केली आणि हे सगळं काही लपवून ठेवलं होतं ना, म्हणून तुम्हाला दिसलं नाही.
तर वसू सांगते आणि तेवढ्यासाठी ना आम्ही वरात सुद्धा मिस केली. खरं तर ना रम्याला पार्थच्या वरातीमध्ये नाचायचं होतं, पण तिने तिची इच्छा बाजूला सारली. आम्ही लवकर घरी आलो आणि हे सगळं काही डेकोरेशन केलं. तर रम्या म्हणते, पण तुम्ही सगळे अगदी मस्त नाचलात हा. आम्ही व्हिडिओसुद्धा बघितलेत ना, पट्टापट सोशल मीडियावरती पडत होते. काय छान नाचलेत तुम्ही, एकमेकांना उचलून घेतलं होतं. आणि विक्रम म्हणते, मामा तुम्ही सुद्धा मामीला उचललं. बरं एनिवे आता येत आहे का? आम्ही ना सगळी काही मज्जा म्हणजे सगळी तयारी करून ठेवली, आता फक्त ना मज्जा करायची आहे, चला चला असं म्हणून ते आतमध्ये येत असते. तर हे सर्वजण तिथंच थांबतात आणि ते सगळे तिथे थांबलेले बघून रम्या म्हणते, आवडलं नाही का तुम्हाला हे सगळं? तर काव्या म्हणते, न आवडण्यासारखं काही आहे का याच्यामध्ये रम्या? आणि ती पुढे येऊन रम्याला सांगते, खूप आवडलेलं आहे, थँक्यू सो मच, किती छान डेकोरेशन केलेस. तर रम्या म्हणते, थँक्यू काय अगं सारखं आपलं थँक्यू म्हणतेस? तर तेव्हा जीवा म्हणतो, एक्झॅक्टली मी तर नंदिनीसोबत ना हे लग्नानंतरचे सगळे गेम्स खेळायला एकदम एक्सायटेड आहे. मी ना आतापर्यंत माझ्या इमॅजिनेशन्समध्ये हे सगळे गेम्स खेळलो सुद्धा आहे आणि जिंकलो सुद्धा आहे. तर तेव्हा विक्रम म्हणतो, हा तर फेकू छंदच आहे. तर काव्याता म्हणते, झालंय ना तुझं खेळून, मग नंदिनी ताई तू आता एक काम कर, तू काय त्याच्याबरोबर खेळत बसू नकोस, तुम्ही दोघं मस्त आराम करा आणि काव्यार्थासाठी चिअर करा. तर तेव्हा जीवा म्हणतो, ए चल चल ये ना चोलबे, मी खेळणार आहे, खेळायचं आहे ना नंदिनी आपल्याला. तर नंदिनी म्हणते, रम्या वसू आत्या छान सेटअप केलाय तुम्ही, आमच्या आनंदाचा एवढा विचार केला, छान वाटलं. तर रम्या म्हणते, नंदिनी तुमच्यासाठी काही पण. बरं आता माझा कौतुक सोहळा करून झाला असेल तर आपण खेळ खेळूयात का, चला चला. आणि असं ती म्हणत असताना पार्थ आता थांबवतो सगळ्यांना, म्हणतो, एक मिनिट, खेळ नेमका काय आहे असं त्यानं म्हटल्यानंतर सगळ्यांना धक्काच बसतो आणि त्यानंतर आता सर्वजण परत खेळायसाठी बसतात. तर रम्या सगळ्यांना थांबवते, सर्वजण दंगा करत असतात आणि म्हणते, अरे थांबा थांबा, अगोदर मला सगळ्यांना सांगू तरी देत नेमकं काय करायचं आहे. आणि सर्वजण शांत झाल्यानंतर म्हणते, हा गेम खूप इंटरेस्टिंग आहे. आणि पार्थ आणि जीवाला म्हणते, पार्थ जीवा हे 2 हार्ट आहेत, माझ्या हातामध्ये 2 हार्ट आहेत. आणि ते दोन्ही हार्ट त्या दोघांना घ्यायला सांगते आणि हे दोघे ते हार्ट घेतात आणि म्हणते, आता हे दोन्ही हार्ट आपापल्या बायकोच्या हातामध्ये द्या बघू. तसं हे पार्थ आणि जीवा देतात सुद्धा लगेच. आणि असं असं त्यांनी केल्यानंतर विक्रम तर हसूच लागतो. तर पार्थ म्हणतो, काय झालं? तर मानिनी म्हणते, अरे चक्रमचा हात दोन्ही सुद्धा. तर योग सुद्धा म्हणतो, का काय झालं, मला पण काही कळालं नाही. तर तेव्हा रम्या म्हणते, आता मजा बघा आणि म्हणते, मुलींनो आता तुमच्या हाताची मूठ अशी घट्ट बंद करा. आणि तेव्हा आता मिथुन काका सुद्धा हसू लागतो आणि तेव्हा त्याच्यासुद्धा लक्षात आलेलं असतं. तर जीवा म्हणतो, काय काय, एक 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 मिनिट, मला अजूनही कळलेलं नाहीये. तर पार्थ सुद्धा म्हणतो, नाही नाही मलाही कळलेलं नाहीये, काय काय आहे काय. तर तेव्हा मिथुन काका म्हणतो, काय काय म्हणतोस, अरे तू म्हणत होतास ना तुझ्या इमॅजिनेशन्समध्ये मी खेळलो आणि जिंकलो, उगीच पिंपळाचं पान पडलं आणि पिंपळ पडलं म्हणू नकोस, आय डोंट लाईक धिस. तर तेव्हा सर्वजण हसू लागतात. तर जेव्हा म्हणतो, एक एक मिनिट, एवढं हसण्यासारखं काही नाही आहे, मी इमॅजिनेशनमध्ये हा खेळ खेळलोच नव्हतो, मी माझ्या डोक्यामध्ये ना वेगळा खेळ खेळलो होतो. तर रम्या म्हणते, ते तर दिसतंच आहे, खरं तर हा खेळ म्हणजे काय आहे माहिती का, की त्यांच्या मुठीमध्ये जे हार्ट आहेत ते तुम्हा दोघांना परत मिळवायचे आहेत. तर जेव्हा म्हणतो, अरे काय हे रम्याचं काय, अरे एवढा बिल्टअप दिला तिने, मला वाटलं काय आणि काय नाही हे. तर पार्थ म्हणतो, नाही तर काय, मी अख्ख्या सिमेंटमधून छोटासा दगड शोधून काढतो, यांच्या हातामधून हार्ट काढायला काय जातंय. तर काव्या म्हणते, नंदिनी ताई ऐकतेस ना माझा बोका काय म्हणतोय? तर नंदिनी म्हणते, म्हणजे काय, आमचा पसारेवाला पण काही कमी नाही आहे, इतका ओव्हर कॉन्फिडन्स भरलाय ना डोक्यात, आता बघते ना त्यांचं डोकं कसं काम करतंय ते. आणि काव्या म्हणते, कसं आहे ना, माझ्या बाबांना माझ्या हातातून साधा रिमोट सोडवता आलेला नाही आहे आणि हे टॉप 20 आर्किटेक्टपैकी पार्थ देशमुख, तुम्ही हे हार्ट माझ्या मुठीतून काढून दाखवणार आहे? तर जीवा एकदमच म्हणतो, त्या तय्यब अलीला काय येतंय? आणि या दोघी त्याच्याकडे बघायला लागल्यानंतर सॉरी सॉरी असं म्हणतो. तर नंदिनी म्हणते, मी कायमच झाकली मूठ होते मोहित्यांची आणि हे जन्मयजय देशमुख माझ्या मुठीतून हार्ट सोडवून घेणार असं म्हणून ते हसत असते. आणि म्हणते, मला कळतच नाही याच माणसाची पुन्हा कसं काय लग्न केलं मी. आणि असं तिने म्हटल्यानंतर सर्वजण परत मोठमोठ्याने हसत असतात. तर जेव्हा म्हणतो, बास बास, खूप बोललीस खूप बोललीस, तुला सांगतो चकाचक बाई, मूठ ना आता एकदम घट्ट बंद कर, नाही तुझ्या मुठीवर टिचून तुझं नाक ओपन केलं ना
असं तो म्हणत असताना पार्थ म्हणतो, "अरे काय बोलला, काय बोललास?" तर तेव्हा जेव्हा परत म्हणतो, "नाही तुझ्या टाचावर" असं म्हणताना अरे पार्थ म्हणतो, "अरे नाकावर, नाकावर रे." तर जेव्हा आता बरोबर म्हणतो, "नाही तुझ्या नाकावर टिचून तुझी मूठ उघडली ना, तर नाव नाही लावणार जीवा देशमुख." तर तेव्हा विक्रम हसत असताना म्हणतो, "याला उगाचच ना मी इंजिनिअरिंगला घातलं. फिल्म इंडस्ट्रीमध्ये घालायला पाहिजे, तो हिरो झाला असता. ड्रामेबाज कुठला." तर नंदिनी सुद्धा म्हणते, "बरोबर बोललात बाबा तुम्ही." तर तेव्हा मिथुन काका म्हणतो, "आय डोंट लाईक धिस." अरे जीवा, उगाच उंटावरून शेळ्या हाकू नको हं. मला सांग, नंदिनीची मूठ उघडायला तुला जमणार आहे का नाही? आणि नंदिनी, मी तुला सांगतो, हा मिथुन काका तुला सांगतो, मी तुला शब्द देतो, हा तुझ्यासाठी बेस्ट वेळ आहे याला गुडघ्यावरती आणायला. आय लाईक दिस. तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "अरे काका थांब, आता बघ." आणि तेव्हा नंदिनी आता मूठ घट्ट बंद करते आणि जेव्हा तिची मूठ काढायचा प्रयत्न करत असतो, तर तेव्हा काव्या एकदमच म्हणते, "एक मिनिट, एक मिनिट. अरे नियम ऐकून तरी घे. मूठ फक्त 2 बोटांनीच उघडायची आहे. पूर्ण हात वापरायचा नाहीये." तर तेव्हा जेव्हा म्हणतो, "हे असं, अरे ही 2 बोटं आहेत. मी तर एकाच बोटाने उघडेन." तर काव्या म्हणते, "चला, चला करून दाखवा." तर रम्याता म्हणते, "चला रेडी 1, 2 अँड 3." असं म्हटल्यानंतर जेव्हा तर एकाच बोटाने नंदिनीची मूठ उघडायचा प्रयत्न करत असतो आणि पहिल्यांदा तो बोटाने उघडायचा प्रयत्न नंदिनी हातच गोल फिरवते आणि तेव्हा पार्थ हसतोच जोरात. तर जेव्हा आता परत प्रयत्न करू लागतो आणि तो एका बोटानेच नंदिनीची मूठ उघडायचा प्रयत्न करत असतो आणि मूठ उघडत असताना जीवाचा तोल जातो आणि तो खालीच पडतो आणि तेव्हा सर्वजण हसत असतात आणि त्यानंतर परत उठून तो परत प्रयत्न करू लागतो आणि तेव्हा सर्वजण त्याला चिडवत असतात. "अरे इमॅजिनेशन्समध्ये जिंकला होतास ना तू." आणि इतक्यातच आता जेव्हा उघडत असताना नंदिनी जोराने मुठीने त्याचं बोट दाबते आणि जेव्हा जोराचा ओरडतो आणि परत तिची मूठ सोडवायचा प्रयत्न करू लागतो आणि त्यानंतर प्रयत्न करत असताना म्हणतो, "अरे अरे हिच्या बोटांना ना वात आलाय, वात." तर पार्थ हसतच असतो मोठमोठ्याने. तर तेव्हा नंदिनी म्हणते, "अहो काही काय बोलताय तुम्ही?" तर जेव्हा म्हणतो, "मला वाटलं अकडली की काय?" तर काव्या म्हणते, "काही नाही, काही नाही ताई, तुझी ग्रेट हो, टू गुड, टू गुड." तर पार्थ म्हणतो, "अरे जीवा जोर लावणार रे, एवढी लाठी काठी खेळतोस, त्या मुठीतून फक्त तुला हार्ट काढता येत नाहीये, तेही मुलीच्या." तर काव्या म्हणते, "अच्छा असं आहे का, तुमचा पण नंबर येणार आहे देशमुख." तर जेव्हा म्हणतो, "नाहीतर काय, अरे आणि लेडीज अरे थोडं सांभाळून करायला लागतं." आणि असे यांची छान मज्जा चालू असते आणि सर्वजण छान हसत असतात, एन्जॉय करत असतात. आणि आता जेव्हा परत त्याचे प्रयत्न चालू करतो आणि आता तो परत म्हणजे पूर्ण हात वापरून तिची मूठ खोलायचा प्रयत्न करत असतो आणि तेव्हा आता सर्वजण त्याला अडवतात आणि नंदिनीने तर घट्ट मूठ बंद केलेली असते आणि जीवाला तर ते काही जमतच नसतं आणि तेव्हा जीवाकडे बघून सर्वजण मोठमोठ्याने हसत असतात. तर पार्थ आता म्हणतो, "अरे इज्जत काढतोयस देशमुखांची तू." तर जेव्हा म्हणतो, "अरे थांब रे," असं म्हणून प्रयत्न करून करून तो दमतो. तर विक्रम म्हणतो, "अरे अरे जीवा, अरे बाबा नवीन वर्ष सुरू होईल आता, या वर्षात जमते का बघ." तर तेव्हा जीवा एकदमच नंदिनीच्या जवळ जाऊन हळूच म्हणतो, "नंदू डार्लिंग." तर नंदिनी म्हणते, "मूठ उघडताय ना." तर तेव्हा पार्थ मोठमोठ्याने हसतो. तर जेव्हा म्हणतो आता नंदिनीला, "अगं मी काय म्हणतोय, कशाला ताणतेस एवढं, सोड ना, उघड ना मूठ, काय एवढं त्यात." तर नंदिनी म्हणते, "2-2 तास जिम करता ना तुम्ही, मग जोर संपला वाटतं." तर तेव्हा काव्यासुद्धा म्हणते, "नाहीतर काय." तर पार्थ मुद्दामच म्हणतो, "माझ्या भावाला ठेवू नका, तो असं एका बोटाने उघडेल तुमची मूठ." तर जेव्हा त्याला म्हणतो, "अरे भाई गप ना आपला, गप ना. इथे तर माझ्या एक तोंडाला फेस आलाय आणि तू काय बडाया मारतोय, थांब ना जरा." आणि त्यानंतर म्हणतो, "आता जोर लावून झालाय, आता काय काय करू?" असा विचार करत असतो. तर तेव्हा नंदिनी म्हणते, "बरं बरं ठीक आहे, चला सोपं करते तुमच्यासाठी." आणि असं ती म्हटल्या म्हटल्या जेव्हा म्हणतो घाबरली घाबरली. तर नंदिनी म्हणते, "बरं ठीक आहे, आता उचलून दाखवा." तर जेव्हा म्हणतो, "अरे हिचं काय आहे मध्येच?" तर नंदिनी जीवाला धक्काच मारते आणि म्हणते, "काही पण नका बोलू हो." आणि त्यानंतर एकदमच आपली मूठ काढते आणि जीवासमोर धरते. तर तेव्हा जीवा लगेचच ते हार्ट घेत असतो आणि नंदिनी आपला हात मागं खेचते लगेच. तर काव्या म्हणते, "नाही नाही ताई, अशी चिटिंग नाही करायची." तर रम्यासुद्धा म्हणत असते, "नाही नाही चिटिंग चिटिंग नाही हां." तर जेव्हा तिला म्हणतो नंदिनीला, "तू माझी मस्करी करतेयस." तर नंदिनी म्हणते, "अरे मी कुठं काय केलं?" असं म्हणून ती परत मूठ त्याच्यासमोर धरते. जेव्हा तो हार्ट घेत असताना परत त्याच्या समोरून तो हात बाजूला खेचते. तर काव्या तर हसते आणि म्हणते, "कमाल कमाल नंदिनीताई कमाल." तर विक्रम म्हणतो, "मानिनी तुझ्या सुनांना पोरांना आत्तापासूनच तालावरती नाचवायला लागलेत. बघ बघ जरा."
तर तेव्हा मानिनी म्हणते, अहो आपण जेव्हा खेळत होतो ना तेव्हा तुमची ही अवस्था अशीच होती, विसरलात का? तर तेव्हा सर्वजण आता हसत असतात त्या दोघांच्याकडे बघून. तर वसू म्हणते, मला चांगलं आठवते हं मानिनी, विक्रम बहुतेक विसरलाय पण मला नक्कीच आठवते. तर आता इकडे नंदिनी जीवाला म्हणते, मी काय म्हणते, हार मान्य करा जीवा. तर तेव्हा जीवा म्हणतो, असं आहे का, बरं एकदा मूठ उघडून दाखव मग बघ. असं म्हणून तिच्यासमोर एकदमच येऊन बसतो आणि एकदम तयारीत असतो. तर नंदिनी सुद्धा एकदम पोज घेऊन बसते आणि म्हणते, असं आहे का, मग बघाच आता. तर जेव्हा आता म्हणतो, असेल हिम्मत तर उघड मूठ. तर तेव्हा आता नंदिनी त्याच्यासमोर मूठ उघडून दाखवते. तर तेव्हा जीवा तिच्याकडेच बघत असतो आणि इकडून मिथून काका दंगा करू लागतो. अरे म्हणतो, येडा फुफुटा, अरे मूठ उघडली तिने, उचल उचल पटकन. तर तेव्हा जीवा तयारीत असतो पण तो काही सुद्धा एक्सप्रेशन वगैरे देत नसतो आणि नंदिनी तर एकदम तयारीत असते परत हात मागं खेचायसाठी. तर विक्रम सुद्धा म्हणतो, अरे उचल ना, बघतोयस काय का तंद्री लागली का काय तुझी? आणि आता जेव्हा म्हणतो, तंद्री माझी नाही तर तंद्री समोरच्याची लागलेली आहे बाबा, असं तो विक्रमकडे बघत म्हणतो आणि हळूच नंदिनीच्या हाताला आपल्या डाव्या हाताने धक्का देतो आणि तेव्हा ते हार्ट वरच्या दिशेने उडतं आणि उडून जीवाच्या हातामध्ये पडतं आणि तेव्हा जीवा तर उठतो आणि नाचूच लागतो. तर तेव्हा पार्थ सुद्धा त्याला चीअरअप करत असतो आणि आता विक्रम सुद्धा उठतो आणि सर्वजण जोरजोराचे नाचत दंगा करू लागतात. तर तेव्हा त्या जीवा नंदिनीला विचारतो, कैसी रही? तर नंदिनी म्हणते, खूप रही. आणि हे दोघे सुद्धा खूप खुश असतात मित्रांनो. आणि आजचा भाग इथे संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत, रम्या तर पुढं सांगत असते पुढचा खेळ, संसारात आणि स्पर्धेत कोऑर्डिनेशन हवं. बघूयात आता बेस्ट कोऑर्डिनेशन कोणाचं आहे ते. असं म्हणून आता या दोघांचे पाय जोडीजोडीने बांधले जातात आणि त्यानंतर पुढं जात असताना काव्याचा तोल जात असतो आणि तेव्हा नंदिनी तिला सावरते आणि त्यानंतर पुढे जाऊन हे सर्वजणच ती स्पर्धा जिंकतात. तर नंदिनी म्हणते, आम्ही नात्यामध्ये कधीसुद्धा स्पर्धा होऊ देणार नाही. तर काव्य म्हणते, आणि कोणाला एकटं पडू देणार नाही आणि कोणाला मागे सुद्धा सोडणार नाही. असं म्हणून या दोघी एकमेकांना मिठी मारतात. तर पार्थ आणि जीवा एकमेकांचा हात धरतात. तर मित्रांनो, आजचा भाग तर खूपच सुंदर होता आणि असेच डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.